सो आज आपण जो बघणार आहोत सेशन तो आहे रूल 14A नुसार जे नवीन GST रजिस्ट्रेशन आलेलं आहे, जे की आपल्याला हार्डली 1 ते 2-3 दिवसामध्ये भेटतं. सो आपण समजून घेऊ पहिले की त्याचे रूल्स काय आहेत. ठीक आहे, कारण हे सगळ्यांनाच लागू होत नाही. आपण मागं देखील बघितलं होतं. सो नवीन GSTचं बघा, प्रोसेस रजिस्ट्रेशनची प्रोसेस सेम आहे. त्यामुळे आपल्याला माहिती आहे की जेव्हा आपण आपल्या क्लायंटचं म्हणजे टॅक्स पेअरचं रजिस्ट्रेशन करतो नवीन नंबर काढण्यासाठी, सो सेम प्रोसेस राहणार. मात्र त्याच्यामध्ये जो रूल 14A ॲड केलेला आहे, जर आपण त्याला टिकमार्क केलं तर आपण या स्कीममध्ये GSTचं रजिस्ट्रेशन आपल्याला म्हणजे करता येतं, करू शकतो. ठीक आहे, मग याची कंडिशन पहिले समजून घ्या की बरेच जण आता फेसबुक इंस्टाग्रामला ॲडव्हर्टाईज देतात की आपण 1 डेमध्ये GSTचं रजिस्ट्रेशन करून देऊ, 2-3 दिवसामध्ये रजिस्ट्रेशन करून देऊ. मात्र सुरुवातीला क्लायंट्सला आपल्याला हे पण सांगावं लागेल, त्यांच्याकडून माहिती करून घ्यावी लागेल की तुमचा बिझनेस किती आहे, मोठा बिझनेस आहे की छोटा बिझनेस आहे. कारण या रूलमध्ये जर तुम्ही GSTचं रजिस्ट्रेशन करत असाल तर पहिली कंडिशन काय आहे की तुमचा दर महिन्याचा जो सेलचा GST आहे, सेलचा GST म्हणजेच काय, तर तुमची आउटवर्ड टॅक्स लायबिलिटी. ठीक आहे, जसं की समजा मी तुम्हाला म्हटलं की माझा महिन्याला 5 लाख रुपये सेल आहे, त्याचा GST जो आहे तो 18% आहे. तर मला सांगा 5 लाखवरती 18% GST किती होतो? येस, मी असं सांगितलं तुम्हाला की माझा मंथली सेल 5 लाखचा आहे आणि त्याच्यावरती 18% GST आहे, माझा सेलचा GST म्हणजे 90,000 झाले. ठीक आहे, सो आपल्याला एक कंडिशन काय दिलं इथं की तुमचा मंथली आउटवर्ड टॅक्स लायबिलिटी म्हणजे सेलचा जो GST आहे, GST ऑन सेल, काय म्हटलं, GST ऑन सेल ही किती पाहिजेत, ही बिलो पाहिजे 2.5 लाख रुपीज. ठीक आहे, मग असं समजा की ज्याचा 50 लाख रुपये टर्नओव्हर आहे महिन्याला. ठीक आहे, असतो का? असतो. बऱ्याच जणांची समजा मशिनरी विकत असेल, काय विकत असेल आणि त्याला समजा जर 18% GST असेल तर डेफिनेटली त्याचा 9 लाख रुपये GST होतोय. मग ती ह्याला त्या व्यक्तीला ह्या स्कीममध्ये रजिस्ट्रेशन भेटेल का? नाही भेटणार सर. मेन कंडिशन काय की तुमचा GST ऑन सेल मंथली जो आहे पर मंथ, ठीक आहे, हा किती पाहिजेत? 2.5 लाख. सो चॅट बॉक्समध्ये मला कन्फर्म करा की 2.5 लाख काय पाहिजेत, मिनिमम 2.5 लाख काय पाहिजेत, म्हणजे 2.5 लाखच्या खाली काय पाहिजे, सेल पाहिजे की GST ऑन सेल पाहिजेत? चॅट बॉक्समध्ये टाईप करून सांगा मला. जर तुम्हाला या स्कीममध्ये रजिस्ट्रेशन करायचं असेल तर 2.5 लाख या अमाऊंटपेक्षा खाली काय पाहिजेत, म्हणजे GST ऑन सेल पाहिजेत की टोटल सेल पाहिजेत? हां, GST ऑन सेल, सेलचा GST 2.5 लाखपेक्षा कमी पाहिजेत. आता इथं कन्फ्यूज व्हायचं नाहीये की सर मला 2.5 लाख भरायला आले पाहिजे का? भरायला आला पाहिजे असं म्हटलं नाही मी. भरायला कधी येतो? सेलमधून परचेसचा GST मायनस होतो तेव्हा डिफरन्स भरायला येतो. ते इथं मी सांगत नाहीये, इथं सरळ सांगितलंय सेल घ्या, सेलचा GST त्या महिन्याला किती आहे बघा. 2.5 लाखच्या खाली असेल तुमचा दर महिन्याला तर तुम्ही या स्कीममध्ये रजिस्ट्रेशन करू शकता. ठीक आहे, सो असं समजून चालू आपण छोट्या बिझनेसचं रजिस्ट्रेशन करतोय ज्यांची मंथली GST ऑन सेल 2.5 लाखपेक्षा कमी आहे, त्यांनाच या स्कीममध्ये रजिस्ट्रेशन करता येतं. जर तुमचा बिझनेस मोठा असेल, तुमच्याकडे ब्रँचेस असतील वेगवेगळ्या, तर या स्कीममध्ये रजिस्ट्रेशन करायचं नाही आहे. जर केला ते पुढे ते कॅन्सलेशन होऊ शकतं. ठीक आहे, सगळ्यात महत्त्वाची कंडिशन सेम आहे इथं देखील की तुमचं आधार ऑथेंटिकेशन झालं पाहिजेत. सो बऱ्याच वेळा आपण क्लायंटला गॅरंटी देऊन सांगतो की नाही आम्ही 2 दिवसामध्ये करूनच देतो रजिस्ट्रेशन, 3 दिवसामध्ये करूनच देतो. पण पहिले डॉक्युमेंट्स चेक करायचे की त्यांचं पॅन कार्ड, आधार कार्ड सगळे डिटेल्स मॅच होतात का, आधार कार्डला मोबाईल नंबर रजिस्टर्ड आहे का. कारण जर आधार OTPने व्हेरीफाय नाही झालं, आधार ऑथेंटिकेशन नाही झालं तर 1 महिना लेट होणार GST रजिस्ट्रेशनला. ठीक आहे, सो जोमात जोमात येऊन क्लायंटला काही सांगायचं नाही आहे. पहिलं डिटेल्स चेक करायच्या, बिझनेस काय आहे, प्रोप्रायटरशिप आहे, पार्टनरशिप आहे, LLP कंपनी काय आहे, पहिलं हे चेक करायचं. त्यांचं बिझनेसचा टर्नओव्हर किती जातो हे माहिती करून घ्यायचं. ठीक आहे, त्यानंतर ह्या गोष्टी चेक करायचं की त्यांचा आधारला मोबाईल नंबर रजिस्टर्ड वगैरे आहे. ठीक आहे, सो डॉक्युमेंट्स वगैरे सगळं व्यवस्थित असेल त्यानंतरच क्लायंटला सांगायचं की हां अशा प्रकारे आपण रजिस्ट्रेशन करू शकतो. ठीक आहे, आणि जर मोठा बिझनेस असेल तर मग ह्या 14A हा टिकमार्क काढून टाकायचा, मी पुढे दाखवेन तुम्हाला. आणि रेग्युलर जसं आपण रजिस्ट्रेशन करतो GSTचं सेम त्याप्रमाणे करायचं आहे. ठीक आहे, बाकी डिपार्टमेंटला अथॉरिटी आहे की तुमचं हे जे रजिस्ट्रेशन आहे या स्कीममध्ये, कारण ही सिम्प्लिफाईड रजिस्ट्रेशन स्कीम आहे. जर पुढं त्यांना वाटलं डिपार्टमेंटला की नाही तुम्ही रॉंग इन्फॉर्मेशन देऊन रजिस्ट्रेशन केलं आहे किंवा तुम्ही या स्कीममध्ये बसत नाही आहे, तर तुमचं ही स्कीम रजिस्ट्रेशनची काढली जाऊ शकते. या केसमध्ये तुमचा GST नंबर कॅन्सल नाही होणार ऑलरेडी दिलेला, मात्र तुम्हाला ॲडिशनल डॉक्युमेंट्स वगैरे द्यावे लागू शकतात. ठीक आहे, जे रेग्युलरला
रेग्युलर रजिस्ट्रेशनला ऑफिसर व्हेरीफाय करतो. म्हणजे सर या स्कीममध्ये काय होणार की तुमचं डॉक्युमेंट्स वगैरे एवढे डीपली चेक नाही होणार, व्हेरीफाय होणार नाही ऑफिसरकडून. नॉर्मल जी एस टी रजिस्ट्रेशनला माहिती आहे की ऑफिसर प्रत्येक डॉक्युमेंट्स चेक करूनच तुम्हाला रजिस्ट्रेशन अप्रूव्ह करतो किंवा रिजेक्ट करतो. इथं तसं होत नाही, इथं डॉक्युमेंट्स व्हेरीफाय होत नाहीत, हे ॲटो जनरेट होतं, जी एस टी नंबर ॲटो अप्रूव्ह होतं. ठीक आहे. मात्र काही रूल्स जे आहेत, काही पॉवर डिपार्टमेंटकडे दिलेले आहेत तुमचं रजिस्ट्रेशन कॅन्सल करण्यासाठी. ठीक आहे. डॉक्युमेंट्स आपण जी एस टीच्या रजिस्ट्रेशनच्या व्हिडिओमध्ये देखील बघितलेत की डॉक्युमेंट्स काय काय लागतात. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे जी एस टी रजिस्ट्रेशन हे पॅन बेस आहे. सो सगळ्यांकडं ज्याचं तुम्ही रजिस्ट्रेशन करणार त्याचं पॅन कार्ड आपल्याला माहिती पाहिजे. पार्टनरशिप फर्म असेल, एल एल बी कंपनी, एच यू एफ असेल तर त्यांचं सेपरेट पॅन कार्ड असतं. बरोबर. ओके. यांचं सगळ्यांचं सेपरेट पॅन कार्ड असतं. प्रोप्रायटरशिपचं सेपरेट पॅन कार्ड बिझनेसचं नसतं. ठीक आहे. सेपरेट पॅन कार्ड बिझनेसचं नसतं. नंतर पॅन कार्ड ऑफ प्रोप्रायटर सांगितलं, त्यांची इंडिव्हिज्युअल जे आहे, जर पार्टनर असतील, डायरेक्टर असतील, त्यांचे इंडिव्हिज्युअलचे पॅन कार्ड लागणार, त्यांचे आधार कार्ड लागणार, सगळ्यांचे फोटो घ्यायचे. शॉप ॲक्ट एम एस एम ई घ्यावं लागेल तुम्हाला कुठल्या केसमध्ये, प्रोप्रायटरशिपच्या केसमध्ये हे तुम्हाला घ्यावं लागेल, शॉप ॲक्ट किंवा उद्यम रजिस्ट्रेशन. ठीक आहे. एम एस एम ई और उद्यम त्याला म्हणतो आपण, उद्यम रजिस्ट्रेशन. ठीक आहे. सो भले आपण या स्कीममध्ये कोणाचे रजिस्ट्रेशन करत असला तरी डॉक्युमेंट्स प्रॉपर घ्यायचे, त्याशिवाय करायचं नाही आहे. ठीक आहे. आता एल एल पी कंपनी पार्टनरशिप असेल तर त्यांचं सेपरेट डॉक्युमेंटेशन तुम्हाला घ्यावं लागेल, कारण पार्टनरशिपमध्ये पार्टनरशिपचा डीड असतो ज्याला आपण ॲग्रीमेंट म्हणतो. एल एल पी कंपनीचं रजिस्ट्रेशन सर्टिफिकेट असतं, मग ते ॲडिशनल घ्यावं लागेल. प्रोप्रायटरच्या केसमध्ये तुम्हाला माहिती आहे फक्त शॉप ॲट किंवा उद्यम रजिस्ट्रेशन घेतला काम होऊन जाईल, त्यांना वेगळं सर्टिफिकेट नसतं रजिस्ट्रेशन सर्टिफिकेट. मात्र जेव्हा पार्टनरशिप, एल एल पी फर्म, कंपनी वगैरे असते त्यांना सेपरेट काहीतरी डॉक्युमेंटेशन असतं. ठीक आहे. ते देखील घ्यावं लागेल. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे बिझनेसचा ॲड्रेस प्रूफ, आणि लाईट बिल असेल तर लाईट बिल घ्या, नाहीतर इंडेक्स 2 वगैरे आपण घेऊ शकता. सो बिझनेसचा ॲड्रेस प्रूफ महत्त्वाचा आहे जी एस टीमध्ये. हे जर प्रॉपर नसेल तर 100% जी एस टी कॅन्सल, म्हणजे रिजेक्ट होणार, ॲप्लिकेशन रिजेक्ट होणार. ठीक आहे. पी टी सी, पी टी आर सी रजिस्ट्रेशन आपण बघितलं आहे. पी टी सी तर कंपल्सरी आहेच, पी टी आर सी पण आपण काढू शकतो. ठीक आहे. सो जर तुम्ही ह्या सिम्प्लिफाईड स्कीममध्ये रजिस्ट्रेशन करणार असाल तर मोस्टली जर पी टी डायरेक्टली नाही काढला तरी चालून जातं. ठीक आहे. ठीक आहे. हां. बाकी मोबाईल नंबर, ईमेल आय डी वगैरे सगळं जे आहे हे घ्यायचं आहे. चॅट ऑफ झालेले नाही आहेत. ठीक आहे. चॅट ऑन आहे. सगळ्यांनी मला चॅटबॉक्समध्ये मेसेज करून सांगा तुम्हाला चॅट करता येतोय का, चॅटबॉक्सचा यूज करता येतो का. येस. यूज द चॅटबॉक्स और लेट मी नो करता येतोय. हां. ते टेलिग्रामला मेसेज नका टाकू करता येत नाही म्हणून. येस. बाकीच्यांना करता येतोय. सागर सरांनी केला आहे. हां. ठीक आहे. येस. हां. करता येतं. ठीक. ठीक आहे. तुमचे चॅटबॉक्स जे असतील ते मला दिसतील, बाकी कोणाला दिसणार नाही. ओके. ठीक आहे. सो मेन जाऊ आपण डायरेक्टली रजिस्ट्रेशन प्रोसेसकडे. सगळ्यांना माहिती आहे सर रजिस्ट्रेशन प्रोसेस काय आहे. पुन्हा एकदा आपण इकडे जाऊ. ठीक आहे. सो आपल्याला जी एस टीसाठी रजिस्ट्रेशनसाठी कुठल्या साईटला जायचं आहे, एकदा साईटचं नाव टाईप करा चॅटबॉक्समध्ये. येस. टाईप 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 साईट नेम. येस. कुठली साईट आहे. हां. साईटचं नाव टाईप करायचं आहे आपल्याला. जी एस टी रजिस्ट्रेशन करण्यासाठी पहिले जी एस टी साईटला जावे लागेल. gst.gov.in. ठीक आहे. ओके. सो आपल्याला जायचं या साईटला. या साईडला जायचं आहे, त्यानंतर जायचं रजिस्ट्रेशन या ऑप्शनवरती. ठीक आहे. सो रजिस्ट्रेशन करताना सेम आहे. पहिलं तुम्हाला न्यू रजिस्ट्रेशनवरती क्लिक करावं लागेल आणि त्यानंतर ज्या पार्टीचं तुम्ही रजिस्ट्रेशन करणार त्यांची डिटेल्स इथे चेक करावं लागेल. सो पहिलं आपण नेहमी काय करतो, आपण क्लायंटचं, टॅक्स पेयरचं रजिस्ट्रेशन करतो. म्हणून इथं पहिला ऑप्शन येणार टॅक्स पेयर. त्यानंतर त्यांचं राज्य कुठलं आहे. सो आपल्याला, आपण भले महाराष्ट्रात प्रॅक्टिस करतो पण कुठूनही रजिस्ट्रेशन करता येतं. समजा तुमचा क्लायंट
गोवा स्टेटचा असेल, गुजरातचा असेल, तामिळनाडूचा असेल, कुठलाही असेल आपल्याला इथून रजिस्ट्रेशन करता येईल. सो महाराष्ट्राचा क्लायंट आहे, डिस्ट्रिक्ट कुठला आहे, समजा पुणे आहे, ठीक आहे. त्यानंतर इथे विचारलंय लिगल नेम ऑफ द बिझनेस. लिगल नेम म्हटलंय. लिगल नेम म्हणजे जे पॅन कार्डवरती आहे ते, ठीक आहे. सो समजा जर प्रोप्रायटरशिप असेल तर बिझनेसचं सेपरेट पॅन कार्ड तर येत नाही, ठीक आहे. मग इथं नाव कोणाचं टाकणार? प्रोप्रायटरचं नाव टाकणार की त्याच्या बिझनेसचं नाव टाकणार? येस. इथं काय विचारलंय? लिगल नेम ऑफ द बिझनेस. आणि तिथे मेन्शन केलंय की जे पॅन कार्डवरती नाव आहे ते. सो इथं तुम्हाला प्रोप्रायटरचं ओनरचं नाव टाकावं लागेल, कारण प्रोप्रायटरशिपमध्ये सेपरेट बिझनेसचं पॅन कार्ड नसतं, ठीक आहे. सो त्या व्यक्तीचं नाव टाकेल. जसं की इथे मी एक नाव टाकतो. सपोज माझ्याकडे इकडे पॅन कार्ड आहे एक. तुम्हाला इथं पॅन कार्ड दिसत असेल. सो भले यांच्या बिझनेसचं नाव आहे काहीतरी आर के फॅब्रिकेशन वगैरे. हम्म, अशा प्रकारे टाईप करायचं आहे जे काय असेल पॅन कार्डनुसार. इथं पॅन नंबर टाकावा लागेल तुम्हाला. पॅन नंबर टाकल्यानंतर ईमेल आय डी, मोबाईल नंबर टाकावा लागेल, आणि हा जो आहे हा कॅप्चा कोड टाकून काय करावं लागेल तुम्हाला? प्रोसीड करावं लागेल, ठीक आहे. इथपर्यंत कोणाला समजलं? सगळ्यांनी समजलं का सांगा मला? इथपर्यंत समजलं का? ही प्रोसेस समजली का सांगा? मी पुढच्या, कारण मी ऑलरेडी TRN नंबर जनरेट केलेला आहे. कुठे गेलोय आपण? GST साईटला गेलोय. न्यू रजिस्ट्रेशनमध्ये टॅक्स पेयर सिलेक्ट केलं. त्याचं राज्य कुठलं आहे, डिस्ट्रिक्ट, पूर्ण नाव टाकायचं इथं. इथं पूर्ण नाव टाकायचंय जसं पॅन कार्डवरती नाव आहे. चला, इथं त्याचा पूर्ण पॅन नंबर टाकायचा. ईमेल आय डी तुमचा सुरुवातीला एक डमी ईमेल आय डी बनवू शकता, जर तुम्हाला सारखा सारखा OTP घ्यायचा नसेल तर, ठीक आहे. क्लायंटचा मोबाईल नंबर टाका आणि इथं कॅप्चा कोड टाकून प्रोसीड करायचं आहे. प्रोसीड केल्यानंतर काय होणार? OTP जाणार, ठीक आहे. प्रोसीड केल्यानंतर अशा प्रकारे OTP जातात ईमेल आय डी आणि मोबाईल नंबरला, ज्यामध्ये तुम्ही तो टाकलेला आहे. जसं की समजा इथं दाखवतो तुम्हाला मी, ठीक आहे. ही स्क्रीन दिसते सगळ्यांना, मोबाईल ईमेल OTPची. येस. हां, सो अशा प्रकारे तुम्हाला OTP जाणार पहिला, ठीक आहे. आणि हे OTP टाकून तुम्हाला परत प्रोसीड केल्यानंतर परत एक तुम्हाला काय दिसणार? TRN नंबर जनरेट झालेला दिसेल, ठीक आहे. सो इथं मला सांगा, तुम्हाला TRN ची स्क्रीन दिसते का? येस. जेव्हा तुम्ही ईमेलचा आणि मोबाईलचा OTP टाकाल तेव्हा तुम्हाला एक TRN नंबर जनरेट झालेला दिसेल, राईट. सो हा TRN नंबर ना आता प्रत्येक वेळी काय करावं लागेल तुम्हाला? यानंतर जेव्हा तुम्ही आता पुढची प्रोसेस कराल तेव्हा तुम्हाला TRN नंबर कॉपी पेस्ट करून तुम्हाला पुढे प्रोसेस करावं लागेल. जसं की परत आलो आपण साईडला. हां, आता TRN नंबर समजा तुमचा जनरेट झाला. मग त्यावेळी तुम्हाला इथे परत काय करावं लागेल? रजिस्ट्रेशन जेव्हा तुम्ही जाणार इथं रजिस्ट्रेशनला, तेव्हा आता न्यू रजिस्ट्रेशन करायची गरज नाही. तर तुम्हाला TRN नंबरवरती क्लिक करायचं इथं, ठीक आहे. कारण ऑलरेडी TRN नंबर जनरेट झालेला आहे. मग इथं TRN नंबर तो कॉपी पेस्ट करून टाकायचा, किंवा तुम्ही जो नंबर नोट केलेला असेल तो आला. सो लेट मी एंटर द नंबर. ठीक आहे. सो आपल्याला काय करायचं आहे? तो नंबर इथं टाकायचा आहे, TRN नंबर म्हणजे 272338. जो काही कॅप्चा कोड असेल तो एंटर करून प्रोसीड करायचा आहे, ठीक आहे. प्रोसीड केल्यानंतर प्रत्येक वेळी OTP जाणार. प्रत्येक वेळी काय जाणार? OTP जाणार, ठीक आहे. राईट. सो हा एंटर केला OTP, याला प्रोसीड म्हटलं. आता काय होणार? ॲप्लिकेशन तुम्हाला, हां, हे ओपन झालेलं ॲप्लिकेशन. आता लक्षात घ्यायचं, तुमचा जो TRN नंबर असतो हा 15 दिवसासाठी व्हॅलिड असतो. त्याची एक्सपायरी डेट असते. जर तुम्ही ॲप्लिकेशन पूर्ण नाही केला तर ते कॅन्सल होणार आणि परत तुम्हाला नवीन प्रोसेस करावी लागेल. सो इथं ॲक्शनवरती क्लिक करायचं आहे आणि इथं तुम्हाला पूर्ण आता माहिती टाकत जायची आहे. इथं तुम्हाला विचारलं आता ट्रेड नेम. आता इथं बिझनेसचं नाव टाकायचं आहे. लिगल नेम म्हणजेच काय की पॅन कार्डवरचं नाव, आणि ट्रेड नेम म्हणजेच, आता बघा, जर पार्टनरशिप LLP कंपनी वगैरे असतं तर ट्रेड नेम आणि लिगल नेम सेम गेला असतं, ठीक आहे. पण इथं तसं होणार नाही, कारण ही प्रोप्रायटरशिप आहे. सो इथं तुम्हाला बिझनेसचं नाव टाकावं लागेल. बिझनेसचं नाव कुठं भेटणार प्रोप्रायटरीच्या केसमध्ये? बिझनेसच्या नावासाठी काय डॉक्युमेंट्स बनवणार पहिला? येस. पहिलं काय डॉक्युमेंट्स बनवावं लागेल तुम्हाला? कारण प्रोप्रायटरशिप आहे. हां, बिझनेसचं नावसाठी उद्यम रजिस्ट्रेशन किंवा शॉप ॲक्ट वगैरे तुम्हाला बनवावं लागेल, राईट. सो इथं आपण शॉप ॲक्टवरचं नाव टाकू, RKH फॅब्रिकेशन, ठीक आहे. RKH फॅब्रिकेशन शॉप ॲक्टवरचं नाव टाकलं इथं. तर इथं काय आहे सर? हे आहे प्रोप्रायटरशिप, आणि इथं ॲडिशनल नेम काही नाही आहे. ॲडिशनल नेम म्हणजे अजून काही दुसरा बिझनेस आहे का वगैरे, ठीक आहे, नाही आहे.
इथं विचारा आर यू अप्लाइंग फॉर रजिस्ट्रेशन एज अ कॅज्युअल टॅक्सेबल पर्सन नाही, कंपोजिशनमध्ये करताय नाही. इथं विचारलं बघा की तुम्ही ऑप्शन फॉर रजिस्ट्रेशन अंडर रूल 14A, मग तुम्ही या सेक्शन या रूलमध्ये रजिस्ट्रेशन करत आहात का, जो मगाशी मी एक्सप्लेन केला होता. ठीक आहे. सो इथं काय म्हटलंय बघा, यू मे अवेल ऑप्शन अंडर रूल 14A इफ द ITC टू बी पास्ड ऑन इज लेस दॉन ऑर इक्वल टू 2.5 लाख. ठीक आहे, म्हणजेच सेलचा जीएसटी जो आहे तो काय आहे तुमचा 2.5 लाखच्या खाली आहे. ठीक आहे. सो याला मी येस करतोय कारण हा छोटा बिझनेस आहे. रिझन टू ऑप्टेन रजिस्ट्रेशन, रजिस्ट्रेशन का करताय, तुमचा टर्नओव्हर क्रॉस झालाय का नाही, आपण व्हॉलेंटरी करतोय. ठीक आहे, म्हणजे स्व इच्छेने करतोय मी, इथं व्हॉलेंटरीचा ऑप्शन असतो बघा. ठीक आहे. सो नेहमी तुम्ही व्हॉलेंटरी ठेवा, काही इश्यू नाही आहे. डेट ऑफ कमेन्समेंट ऑफ बिझनेस, बिझनेस कधी चालू झालाय ही डेट. सो 19 तारखेला रजिस्ट्रेशन झालेलं आहे. ठीक आहे. आता इथे ज्याला इंडिकेट आहे एक्झिस्टिंग रजिस्ट्रेशन, तुमच्याकडे काही ऑलरेडी एक्झिस्टिंग रजिस्ट्रेशन सर्टिफिकेट आहे का, आहे. शॉपॅक लायसन आहे, तर इथं शॉपॅक लायसनचा नंबर टाकायचा, रजिस्ट्रेशन नंबर. ठीक आहे. आणि त्यानंतर डेट ऑफ रजिस्ट्रेशन सेम आहे, 19 तारखेलाच केलेलं आहे ते. राईट. सो ह्याला ॲड म्हणू आपण. आता हे जे ॲड केलेलं आहात तुम्ही, त्याचा प्रूफ टाकावा लागेल इथं. म्हणजेच काय, डॉक्युमेंट्स फॉर ट्रेड नेम, ह्या बिझनेसच्या नावाचा प्रूफ तुम्हाला जोडावा लागेल. इथं काय जोडणार, शॉपॅक जोडू शकतो आपण, किंवा वरती जे ॲड केलं इथं, इथं मी उद्यम रजिस्ट्रेशन ॲड करू शकता तुम्ही. आता उद्यमचं आहे की नाही मला माहिती नाही, इथं असेल माझे बी, नसेल तर ऑदरमध्ये उद्यम रजिस्ट्रेशन जोडू शकता आणि खाली उद्यम रजिस्ट्रेशन अटॅच करू शकता. ठीक आहे. सो इथं शॉपॅक्टचा ऑप्शन आहे, सो डायरेक्टली आपण शॉपॅक्ट इथं अटॅच करू. ठीक आहे. आणि त्यानंतर याला सेव्ह आणि कंटिन्यू करू. मला सांगा, एवढं काय समजलं का, आपण जे डिस्कस केलं हे समजलं का. येस.